मित्रांनो, आज खूप दिवसांनी मी माझा व्हिडिओ अपलोड करणार आहे. जवळपास 1 महिना मी कुठलाही नवीन व्हिडिओ जास्त करून काढले नाही आहेत. पहिले मी चारधाम यात्रा केली, ज्याच्यात म्हणजे 15 दिवस गेले. तिथून आल्यानंतर लगेच 2 दिवसात मी विपश्यना साधनेला गेले. मी माझी विपश्यना साधना कंप्लीट करून आता ह्या 2 दिवसात आली आहे आणि आता मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. चारधाम यात्रेविषयी पण आणि विपश्यना साधनेबद्दल पण. तर ही जी विपश्यना साधना आहे, जी मी आता करून आली आहे, 10 दिवसाचा कोर्स असतो. टोटल 11 दिवस जातात. 1 दिवस आधी ते आपल्याला बोलवतात. तर ह्या 11 दिवसाच्या साधनेमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला मिळतात. आपण आपल्याला असं खूप वाटतं की आपण आपल्याला स्वतःला पूर्णपणे जाणतो. पण विपश्यना साधना केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपण आपल्याला स्वतःला आपण कसे आहोत ह्याची काहीही आपल्याला जाणीव नसते. जेव्हा आपण विपश्यना साधना करतो, त्याच्यानंतर हळूहळू एक पायरी जशी आपण चढत जातो, तशा अनेक गोष्टी आपल्याला कळत जातात. विपश्यना साधना अनेक जण म्हणतात की विपश्यना साधना करावी. अनेकांचं मत असेल की करू नये, कारण तिथे आपल्याला फक्त बौद्ध धर्माबद्दल सांगितलं जातं. तर हा आपला गैरसमज आहे. तिथे आपल्याला बौद्ध धर्माबद्दल सांगितलं जात नाही. आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव घातला जात नाही. पण ते एकच गोष्ट सांगतात की तुम्ही हे जे देव मानता, मंत्र जाप करता वगैरे, ते जोपर्यंत तुम्ही साधना करताय तोपर्यंत त्यातले कुठलीही गोष्ट अप्लाय करू नका. कारण मग तुम्हाला जे फळ मिळणार आहे विपश्यना साधनेचं, ते मिळणार नाही. तुम्ही पूर्णपणे आमची जी पद्धत आहे त्याप्रमाणे विपश्यना साधना करा. आणि जेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे, त्यांच्या टेक्निकप्रमाणे आपण ही जी विपश्यना साधना करतो, त्याच्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी उलगडत जातात. आपलं प्राकृतिक जे जग आहे, आपलं जे सौंदर्य आहे, आपला जो देह आहे तो, त्याच्यानंतर नेचर आहे ते, आणि जे आपल्याला मेडिटेशन जे लोक करतात त्यांना माहिती असतं, जे बाहेर आहे तेच आपल्या अंतरात आहे. ज्या गोष्टी बाहेर आहेत त्याच आपल्या अंतरात आहेत. त्यामुळे इथेही तेच होतं की तुम्हाला जे 5 तत्व आहेत, जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी, त्याच्यापैकी 4 तत्व आहेत, त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते. ते तुमच्या शरीरावरती कसं त्यांचा इफेक्ट होतो ते सांगितलं जातं आणि तुम्हाला हे दाखवलं जातं. इथे एकच गोष्ट तुम्हाला सतत सांगितली जाते की अनुभव घ्या, अनुभव घ्या. लोक सांगतात, दुसरे सांगतात म्हणून कुठलीही गोष्ट करू नका. स्वानुभव घ्या. जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी कळतील, अनेक गोष्टींचा उलगडा तुम्हाला होईल आणि त्याप्रकारे अनेक उलगडे आपल्याला होत जातात. खूप जणांना विपश्यना साधना करायला गेल्यानंतर खूप त्रास होतो, कारण इथल्या ज्या सवयी आहेत त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे सकाळी 4:30 वाजता उठायचं, त्याच्यानंतर 4:30 वाजता उठायचं नाही, 4:30 वाजता पहिली विपश्यना साधना सुरू होते. त्याला ते साधना म्हणतात आणि आपणही त्या जे ध्यान आहे त्याला साधनाच बनूया. ह्या साधनेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी कळतात, आपल्याला स्वतःबद्दल कळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरात एक बदल जो घडत असतो, त्या प्रत्येक बदलाची तुम्हाला नोंद ठेवायला लागते आणि ती नोंद ठेवता ठेवता तुम्हाला अनेक गोष्टी कळतात, उलगडतात आणि खूपदा आपण केलेल्या चुका, आपल्या हातून घडलेल्या गोष्टी ह्या सगळ्या जाणवतात आणि आपण प्युअर व्हायला लागतो. हो, आपण मनातून आणि शरीराने दोन्ही प्रकारे प्युअर होऊ लागतो. कारण ही साधना जी अशी आहे, या साधनेने तुम्हाला बाहेरचं जग बघण्यापेक्षा आत्मा जी तुमची आहे किंवा अंतर्मन आहे किंवा शरीरातले बदल आहेत, जे घडत राहतात, कंटिन्यू घडत असतात, त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. इथे आणखीन एक प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला गोएंकाजींचं रोज संध्याकाळी 7 ते 8:30पर्यंतचं जे प्रवचन असतं ते ऐकायला मिळतं आणि खरोखरच हा एक सुखद अनुभव असतो. जेव्हा तुम्ही म्हणजे मलाही अनुभव नव्हता एवढा, त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, पण पहिल्या दिवशी मला इतका इंटरेस्ट नव्हता त्यांचं प्रवचन ऐकण्यात, कारण मी फार थकलेले होते. आपण इतकं थकून जातो की आपल्याला असं वाटतं की बस आता मला आणखीन काही ऐकायचं नाही, कोणाचं लेक्चर नको आहे, काही नको आहे, आता मला थोडा तरी विश्राम करून दे. पण अशा वेळेला पहिला दिवस मला खूप टफ गेलेला.
दुसरा पण तसाच गेला, तिसराही तसाच गेला. कारण एकही शब्द उच्चारायचा नाही आहे, कुणाकडे बघायचं नाही आहे, कुणाशी बोलायचं नाही आहे, अगदी तोंडाने बोलायचं नाही, त्याचप्रमाणे इशाऱ्यानेही कुणाशी बोलायचं नाही आहे. आणि आपण जे सतत बडबड करत असतो अशा लोकांना मात्र या गोष्टी एकदम अशा सहन होत नाहीत, की असं कसं राहायचं, एक शब्द पण कसा नाही बोलायचा. पण नाही, जर तुम्ही खरोखरच मौन व्रतचा चांगला वापर केला तर तुम्हाला अनेक गोष्टी जास्तीत जास्त माहिती होतात. त्यामुळे जेव्हा मित्रांनो तुम्ही विपश्यना साधनेला जाल तेव्हा तुम्हीही मौन व्रत धारण करा. जास्त कोणाशी बोलायची गरज नसते, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःचीच उलगडत जाते. त्यामुळे मी तर म्हणेन की लाईफमध्ये एकदा विपश्यना साधना करा. खूप छान असते विपश्यना साधना. खूप गोष्टी तुम्हाला अंतर्मनातल्या कळतात, खूप तुमच्या चुका तुम्हाला कळतात. तुम्ही हळूहळू काम होता आणि विचार करायला लागता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो, तुमचा राग आपणे आप म्हणजे स्वतःहूनच शांत व्हायला लागतो. विपश्यना साधना जी आहे ती खूप छान आहे. फक्त त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी घेऊ नका. तर आपल्याला खूप जणांना सवय असते की खूप निगेटिव्ह गोष्टी घेतात. त्यातलं जेवढं घेता येईल पॉझिटिव्ह गोष्टीच घ्या. तर त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्यात तर तुमचं विपश्यना साधना करून आल्यानंतरचं जे तुमचं लाईफ असेल ते नक्कीच खूप सुंदर असेल, खूप छान असेल. तर एकदा माझ्या मते एकदा तरी विपश्यना साधना लाईफमध्ये नक्कीच